नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण ऐकणार आहोत आपल्या मातीतून जन्मलेली पिढ्यानपिढ्या सांगित गेलेली एक सुंदर लोककथा, जी केवळ गोष्ट नाही तर आपल्या संस्कृतीचा श्वास आहे. चला तर मग द फोक आख्यान या प्रवासाला सुरुवात करूया. आणि आजचे प्रमुख आकर्षण युवा साहित्य चंद्रकांत दादा माने आणि ऋतुजाताई माने असणार आहेत. हा कार्यक्रम अखिल वाकडगाव शिवजयंती उत्सव व समस्त वाकड ग्रामस्थ यांनी आयोजित केलेले आहेत. तर तुमचा वेळ न वाया घालवता आजची व्हिडिओ सुरू करूयात. इथं आता टेस्टिंग चालू आहे फोक व्याख्यानची. इथं टेस्टिंग चालू आहे आता. आणि जे गायक आहेत चंद्रकांत दादा ते आले ते. ये दादा गर्दी कमी माहिती गर्दी पाहिजे जरा थोरांग्यात लावा आवाज आला पाहिजे. छत्रपती शिवाजींचं नाव घेतलं की रंगात संचला पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. अवतरण उशीर झाला. महाराजाचा मराठी म्हणा अरे शाहिरी डब इथं करणारा हटप दिसतोय का दादा? तुम्ही म्हणत असाल हे काय घेतलंय हातामध्ये या माणसानं? अरे हटप त्या डबाची ख्याती किती मोठी आहे दादा. अफजल खान वराचा पोवाडा सगळ्यात पहिला जिजाऊं समोर आणि छत्रपती शिवाजींसमोर कोणी सादर केला असेल तर शाहीर अज्ञानदास. त्यांनी शाहिरी पोवाडा सादर केला. अजून सांगू अरे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ शाहीर आत्माराम पाटील, शाहीर पिराजीराव सरनाईक, शाहीर गव्हाणकर, शाहीर साबळे, पिराजीराव सरनाईक आणि मानाचा तुरा म्हणजे शाहीर अण्णा भाऊ साठे. त्यांनी काय केलं त्यांनी? अरे डबाची ढाल केली, शब्दांची तलवार केली. गाव वस्ती जिल्हा तालुका शहर आता महाराष्ट्र पिंजून काढला या डफानी. एवढी क्रांती केली डफानी, एवढी क्रांती केली. आणि अखेर 1 मे 1960 रोजी ती मुंबई महाराष्ट्राला मिळाली या डफामुळे. महाराष्ट्राचा मराठीमा शाहिरीनं पहिलं कळालं. ओ वाकडकर मंडळी म्हणणार की नाही? सगळ्यांच्या हातवर करा सगळ्यांना. जय भवानी, जय भवानी. इकडे एकटा काळा काढतोय. जय शिवाजी खाय दादा. जय भवानी. महाराजांचं नाव घेतलं की रगात सळसळ पाहिजे. जय भवानी. हातवर रिकाम्या जागा भरा. हातवर करा. हा ये मावशे हातवर. जय भवानी, जय भवानी. अरे जय भवानी, जय भवानी. हर हर जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी. जय घोषणा
आणि तो औरंगजेब म्हणतोय काय म्हणतोय क्यों संभाजीराजे हे संभा आप इस्लाम हो गए काय म्हणतोय तो औरंगजेब महाराजाला क्यों संभा आप इस्लाम होंगे महाराजांच्या मुखातून निघालेले उद्गार काय दादा ए असल हात तुकडा टाकला की तुकडे बहुतेक कोणता कोणाने माझे एवढा काय एकटा मोकळा कर बघतो तुझा कर असा माझा संभाजी राजा दादा हे शिर तुटलं पण हे शिर कधीच पुन्हा पुढे झुकलं नाही अवघा 32 वर्ष किती वर्ष फक्त 32 वर्ष माझा राजा जगला पण जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत माझ्या राजाची ख्याती नाही दादा आता काय अरे 100 ना 110 वर्ष जगले 10 दिवस पण माणूस थांबत बाकीचे कार्यक्रम सुरू होतात नाही 1 मिनिट असं आहे का अरे असं नाही अरे जगा मग कसं हे माझ्या छत्रपती शिवरायांनी शिकवलं आणि धर्मासाठी स्वराज्यासाठी आपलं प्राण कोणाला कसं लावावं मला मग कसं हे कोणी शिकवलं असेल हे माझ्या धर्मवीर छत्रपती संभाजीराजांनी शिकवलं दादा बोला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की दादा अंगाची चामडी सोडून काढली साधा आपल्या पायात काटा मोडला ना काटा मोडला आपण आई गण बापरे रडतो दादा पण माझ्या राजाला किती वेदना झाल्या असतील किती यातना झाल्या असतील माझा राजा त्या औरंगजेबाला म्हणतोय ए कुत्ते त्या औरंगजेबाने आदेश केला इसकी गंदी जबान काट डालो जीभ कापून काढा याच्या अंगाची चामडी सोडून काढा कोण्या कुत्र्याला घाला दादा तो तसला देह रक्ताने माखलेला देह भीमा आणि इंद्रायणीच्या कडेला टाकला बरं काय अवस्था होणार माझ्या राजाला वेदना नसल्या झाली वेदना झाल्या नसतील का ये दादा सध्याची परिस्थिती आहे 1000 रुपये फेरीची मत बनवणारी माणसं आहेत 1000 रुपये पण माझा राजा आणि जेव्हा माझ्या राजाला वाटलं असतं तर त्यांना मिळालं असता पण नाही ना शुभाला जसे घडविले तिने तशी जिजाऊ असावी ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री बनावी दुखावलेल्या कोटरीला आईला माई असावी हो मला जिजाऊ सावित्रीला माई मागत जिजाऊ सावित्रीला माई मागत तुमच्या मध्ये जिजाऊ सावित्रीला माई मागत तुमच्या मध्ये तुम्हाला तसे घडले तिने तुम्हाला तसे घडले तिने तशी जिजाऊ ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री बनावी मला जिजाऊ सावित्रीला माई मागत जिजाऊ सावित्रीला माई मागत तुमच्या मध्ये जिजाऊ सावित्रीला माई मागत तुमच्या मध्ये सगळ्यांचे हात वर ताळी 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 त्यांना सुंदर करून हात वर करा बरं सगळ्यात शेवट तारी तारी हात वर काय व्हायचं आहे ह्यांनी टाळी वाजवायला काम चुकारपणा केला की आम्ही पण गायला काम चुकारपणा करणार सगळ्यात शेवट हात वर टाळी सगळ्यांची स्वराज्याचं बाळ करून जिजाऊनं बाजला, जिजाऊनं बाजला, जिजाऊनं बाजला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला माझ्या जिजाऊची पुण्याई
कशाने पळाला आणि तो बापाचा बाप अहो तो बापाचा बाप वाघ शिवबा होती माझी जाऊनची आज्ञा होती माझी जाऊनची शपथ घेतली स्वराजाची जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाजी आज्ञा होती माझी जाऊनची शपथ घेतली स्वराज्याची आणि जनकल्याणाची शिकवण कोणाची हो जगद्गुरु तुकाराम महाराज महाराज माझ्या तुकाराम महाराजांचं मार्गदर्शन होतं छत्रपती शिवरायांना अरे म्हणून माझा राजा घडला वाढला संस्कारी बनला बघा कोण होते तुकाराम महाराज कोण होते अखिल कोण ब्रह्मांड नायक पांडुरंग पंढरीश परमात्मा वैराग्य तपते दिलीचा मला वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे अरे भगवान पांडुरंग पंढरीश परमात्म्याच्या अगदी निकट अगदी जवळ अगदी अंतकरणामध्ये हे दादा अगदी हृदयस्थानी असणारे भक्त मी त्यांच्या भक्तीमध्ये उपासनेमध्ये तपश्चर्येमध्ये त्यांच्या तपश्चर्येमध्ये एवढी मोठी ताकद होती एवढी मोठी ताकद होती की त्यांच्या भक्तीच्या नामस्मरणाच्या उपासनेच्या तपश्चर्येच्या जोरावर 13 दिवस पाण्यामध्ये असताना गाता आताच्या काळात मुलींवर अत्याचार होतात स्त्रीभ्रूण हत्या होते पण त्या काळात सिंदखेड राज्यातील लखोजी जाधव व म्हाळसाबाई यांनी कन्यारत्न प्राप्त व्हावं शिवाजी लागला माती चालायला आणि गेला एक किल्ला खेळायला
लागल्या तर सैनिक निहाळायला रे, लागल्या तर सैनिक निहाळायला रे, न केला बघा छत्रपती शिवराय लहानपणी सारूड रातीला अन बाई ग पहाट पारीला उगवला अरे उगवला सूर्यवा सह्याद्री रागला अन वाहतो घाटोळी दादावर अव थोरल्या धन्याला अन वाहतो घाटोळी दादावर अव दादा थोरल्या धन्याला स्वराज्याचं तोरण बांधिलं शिवबनाल राजानं सोहळा सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला रे. स्वराज्याचं तोरण बांधिलं, स्वराज्याचं तोरण बांधिलं शिवबनाल राजानं सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला रे. शिवराज छत्रपती, शिवराज छत्रपती, माझराज छत्रपती झाला ग माया ग माझराज छत्रपती झाला ग माया ग. शिवराज छत्रपती झाला ग माया ग माझराज छत्रपती तुम्हाला नाचायचं असेल तर नाचू शकता बरं, नाही ते शांताबाईच्या गाण्यावर नसल्यापेक्षा ह्या गाण्यावर नसलेलं बरं का नाही, बरोबर ना. अहो पान घेताना कोणा सोबती मावळान सरदार आणि 25 मन शिवासर त्यावरी पैसा कोण शहाजीचा रत्न हे कोणाचं रे. अहो शहाजीचा रत्न कोणाचं, शहाजीचा रत्न शिवबाग माया ग मर्दानी खेळ
उग्र 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 चंडिका प्रलयकारी विद्युत्तम अखंड अर्पित विलयकार का पूर्ण शुभंकर हो वाचना अखंड अर्पित विलयकार का पूर्ण शुभंकर हो वाचना रुद्र रुद्र उन्मत्त तांडवा नमो शंकरा शिव शिव नमो शंकरा शिव शिव नमो शंकरा शिव शिव महाराज एक 5 मिनिटं सर्व कलाकारांची ओळख करून देतो, नंतर आपण गायरात घेऊया कार्यक्रमाचा शेवट. मी एकटा इथं काय करू शकत नाही, हे सगळे मंडळी अधिपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज सम्राट चक्रवर्ती हिंदू पदपादशाह श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की नमो पार्वती पदे हर 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 हर. धन्यवाद, खूप खूप आभार. तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या लक्ष शिवमहेश.